तर विषय काय मित्रांनो, सकाळी लवकर उठून मी कॉलेजचं माझं आवरायला चालू केलं. सगळं अंघोळ वगैरे करून माझं मी कॉलेजला जाण्यासाठी फ्रेश झालो. तेवढ्यात मला आमच्या पप्पाचा फोन आला आहे की मी बी वारणीवर आलो आहे. चल आपण जरा फिरून येऊया. फिरून येऊया म्हटल्यावर मी लगेच तयार. तर नंतर आमचं फादर का गाडी थांबवतोय होय. गाडी पळत पळत आम्ही गेलो बांबवड्यात. बांबवड्यात ट्रॅफिक क्रॉस करत करत आम्ही गेलो नैसर्गिक रम्य वातावरणात. तिथनं पुढं निघत निघत आम्ही शाहूवाडीत गेलो. शाहूवाडीतनं आम्ही आणि नैसर्गिक वातावरण पास करत आम्ही पोचलो मलकापुरात. मलकापुरात पोचल्यानंतर आमचं फादर काही थांबनाच. नंतर आमचं फादर थांबलं. कशासाठी? तर गोळी लावायसाठी. गोळी फादरनं लावली. मग काय ऐकते फादर आहे नादखोळा. फादर काही थांबूनच नव्हतं. नंतर मस्त धुक्याचा हवा खात आम्ही निघालो. असलं धुकराव पुढचं काही दिसायचं बंद झालं. नेमकं चाललोय कुठं जरा मला डाऊट आला की आपण विशागडला चाललो होते. मग असं धुक्यातलं मस्त वातावरणात जात असताना मला काय पुढचं दिसायचं बंद झालं. फादर काय आमचं थांबायचं नावच घेत नव्हतं. असं करत करत आम्ही विशाळगडावर पोचलोच. विशाळगडावर पोचल्यानंतर आम्ही गड चढायला चालू केला. गड चढत असताना आम्हाला एक तिथं जोडीदार गावला. तो जोडीदार आम्हाला एक नाही अख्खा गड फिरवायच्या नादात होता. त्या जोडीदाराच्या मागणं आम्ही आपलं निघालो पप्पांनी. पप्पा म्हणते आमचं बघ तुझा बॅलन्स कसा आहे. आता पप्पाला कोणी सांगावं, तिची निम्मी जिंदगीच गेली असेल ह्या बारवर. मग निवांत आम्ही त्याचा पाठलाग करत 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 आम्ही गडावर निघालो. गडावर निघालो काय राहो, धापा लागायच्या काही कमी होईना त्या. धापा फादरला आणि मला. असं करत करत आम्ही गड निम्म्याच्या वर गेलो. ती मावशी बघा मागं दमून बेजार झाल्या. एकतर ज्योतिबावरनं आल्या आणि आता इकडं विशाळगडावर तिला चढायचाच होईना मावशीला त्या. पुन्हा फादर मी काय निघालो. मी आपलं पळत निघालो. दर्ग्याला गेलो. दर्ग्यावरनं परत आम्ही घरला यायला निघालो. हे बघा वातावरण. धुकं जरा कमी झालं हो. त्यामुळे जरा असं वातावरण आहे. त्यात आम्हाला आमचं जरा पाहुणं दिसलं. जरा पाहुण्यांचा एक फोटो घेतला. मग तिथनं आलो. ह्योच तो ब्रिज बघा. ती माकड होतं बघा ती मगाशी. त्याच ब्रिजवरनं चाललो. माझ्या हातात होती मिठाई असल्यामुळे ही माकडं का मला वाटलं भी आता ही काय मिठाई ओढती ती हातातनं. मग मी पळत आपलं फादरच्या मागं निघालो. मग लागलेल्या भुकाले आमचं फादर आलं तर कामावरनं डायरेक्ट. मम्मीने दिलेला डबा आम्ही मस्तपैकी कट्ट्यावर बसून खाल्ला. फादरनं लावली गोळी. आता गोळी लावल्यावर थांबतोय मी. आता मग काय झोंगळी करत आम्ही निघालो. मग आता सुट्टीनाट पोचलो गावाला.